जय जय रघुवीर समर्थ. परमार्थामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करणं हे आपलं ध्येय आहे. पण हे ध्येय साध्य करण्यासाठी सद्गुरूंनी दिलेलं एक अधिष्ठान, देवाचं अधिष्ठान, मूर्तीचं अधिष्ठान, सगुण साकार मूर्तीचं अधिष्ठान हे महत्त्वाचं असतं. सगुणाकडून निर्गुणाकडे हा आपला परमार्थाचा प्रवास असतो. त्यासाठी आपल्याला सद्गुरू आपण शोधले पाहिजेत, लाभले पाहिजेत आणि सद्गुरूंनी दिलेल्या शिकवणुकीतून आपण मार्गक्रमण केले पाहिजे. हे मार्गक्रमण करताना जो एकच रस्ता पकडला तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. मतामतांचा गलबला कोणी न पुसे कोणाला. एक देव, एक अधिष्ठान, एक गुरु, एक नाममंत्र आणि एक उपासना, यातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल आणि त्या मार्गाने गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला निर्गुण निराकार परमेश्वरापर्यंत जाता येईल. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, सद्गुरुविन तो सर्वथाही न दिसे. तो निर्गुण निराकार परमात्मा चैतन्य तत्व जे चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे, तोच परमात्मा सगुण साकारामध्ये मूर्तीमध्ये समर्थ दाखवतात आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे असा आपला हा प्रवास, त्यातून आपल्याला मिळालेलं 100 वर्षाचं आयुष्य आणि मिळालेला परमार्थ, याचं सार्थक आपल्याला आयुष्याचं सार्थक करायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.